नमस्कार मंडळी, ईशा ठाकूर या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपहारगृहात मिळणारी खरवसची रेसिपी। ही रेसिपी घरीही खूप सुंदर व चविष्ट बनते। त्यासाठी आपल्याला लागणार आहे खरवसचे दूध, त्याला चिकही म्हणतात, आणि फुल फॅटचे अर्धा लिटर दूध। यासाठी आपल्याला लागणार आहे 200 ग्राम गूळ, केसर, जायफळ आणि वेलची। दोन्ही दूध आपण एकत्र मिक्स करून घेऊया। हे एकूण 1 लिटर दूध बनलं आहे आणि गूळ हे बारीक चिरून घेऊया। हे बारीक खिसणीने बारीक करून घ्यायचं आहे, कारण ते दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। हे चमच्याने आपण ढवळूनही मिक्स करू शकतो किंवा हातानेही चुरून बारीक करू शकतो, कारण हे गूळ आणि दूध व्यवस्थित मिक्स होणं गरजेचं आहे। हे गूळ आणि दूध हे खडेच राहतात, म्हणून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायला हवे। दुधाचा कलर बदलला म्हणजे आपल्याला कळतं की गूळ व्यवस्थित मिक्स झाला आहे। आता आपण त्यामध्ये चवीनुसार वेलची, जायफळ पावडर टाकून घेऊया आणि तीही मिक्स करून घेऊया। हे मिक्स झाल्यानंतर आपण एक डबा घेऊया आणि त्या डब्यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊया। हे मिश्रण आपण डब्यात टाकल्यानंतर वरून आपण केसर टाकून घेऊया। खरवसला कलरही छान येतो आणि स्वादही चांगला लागतो। आपण एका साईडला स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे। ते व्यवस्थित कडकडून गरम झालं, मग हा डबा उचलून आपण त्या स्टीमरमध्ये ठेवूया आणि जवळजवळ 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास हे आपण शिजवून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित शिजलं आहे की नाही हे आपण सुरीच्या साहाय्याने चेक करून घेऊया। जर आपली सुरी व्यवस्थित क्लीन येत असेल म्हणजे हे खरवस व्यवस्थित शिजलं आहे। बघा तर कलरही किती केसरचा छान उतरला आहे खरवसमध्ये, आणि हे शिजलंही व्यवस्थित आहे। हे बघा, सुरीला बिलकुल लागत नाही आहे। आता आपण हा डबा व्यवस्थित बाजूला हळुवारपणे काढून घेऊया आणि त्याचे चौकोनी सुरीच्या साहाय्याने तुकडे करून घेऊया। जरा मोठेच तुकडे करायचे असतात आणि हे खरवस खूप मऊ आणि लुसलुशीत बनलं आहे। तुम्हाला दिसतच असेल किती सॉफ्ट खरवस बनलं आहे ते। आता आपण हळुवारपणे कालथ्याने हे उचलून घेऊया। हे व्यवस्थित कट झालं आहे। आता आपण काविलत्याच्या साहाय्याने हे हळुवारपणे प्लेटमध्ये सर्व करूया। तुम्हाला दिसतच असेल केसरचा रंगही खूप छान खालपर्यंत उतरला गेला आहे आणि चवीलाही हे खरवस अप्रतिम बनले आहे। तुम्हीही हे नक्की घरी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। हे खरवस 2 पीस खाले तरी मन तृप्त होऊन जातो, कारण चवीला एवढा टेस्टी बनतो ना, तुम्हाला नक्कीच आवडेल। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।